जय श्रीराम. एक विचार करून बघा सगळेजण, हिंदू मुस्लिम कोणी का असत नाही, कधी एखाद्या मुसलमानाचं गीत डीजेवर ऐकलं का हो आपण? म्हणजे मुस्लिम धर्माचं गीत डीजेवरती वाचताना ऐकलं का कधी? विचार करा. मी तर नाही ऐकलं अजून. म्हणजे नाराय तकबीर अल्लाहू अकबर धर 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 धुर 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 असं कधी ऐकलं का आपण? याचा अर्थ काय होतो माहितीये तुम्हाला? इस्लाम हा जगातला सर्वात जास्त शांतताप्रिय धर्म आहे, सर्वात जास्त. म्हणून त्याचं कुठलंही गीत डीजेवर वाजतच नाही. पण झालंय असं की जसे अनेक धर्म अपभ्रंशित केले गेले तसा हा इस्लाम पण केला गेला, त्यात गोंधळ उडाला. बऱ्याच मुस्लिम समाजाच्या लोकांना हे लक्षात नाही येत. काही हिंदू म्हणतील की अरे मग ते भोंग्यात ओरडतात. मला असं वाटतंय की त्याच्यामध्ये ना एकच कारण आहे, त्यांना भीती वाटते सुरक्षेचं. तेच भोंगे सौदी अरेबियामध्ये चालत नाहीत. आता मला मुस्लिम समाजाला या व्हिडिओच्या निमित्ताने गोष्ट अवगत करायची, तुम्हाला ना कुठं घाबरायची गरज नाही. हा देश तुमचाही आहे. उलट हे अशा पद्धतीने भोंगे वाजवल्यामुळे शत्रुत्व तुमचं वाढतंय. ते शत्रुत्व वाढवू नका. तुम्हाला काहीही होत नाही. हा देश तुमचाही आहे. कारण आपण सगळेजण हिंदूच आहोत, आपण सगळे भारतीयच आहोत. हिंदुस्थानात राहणारे सगळे हिंदूच असणार ना. कोणी कोणता धर्म पाळायचा तो त्याचा प्रश्न राहिला, ह्याच्या पलीकडे काय आहे? थँक्यू. जय श्रीराम. भारत माता की जय.